नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाल्याबाबतचे SMS हे महिलांना येत आहेत। होय मित्रांनो, आज 29 सप्टेंबरच्या दिवशी सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याबाबतचा लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, या ठिकाणी महिलांना SMS हे आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही हा SMS पाहू शकता। हा SMS आजच्या दिवशी सकाळी 8:46 आलेला आहे आणि हा मेसेज मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलेच्या बँक खात्यावरती जमा झाल्याबाबतचा SMS आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हा SMS आज सकाळी 8:46 या महिलेच्या मोबाईलमध्ये आलेला आहे। म्हणजेच आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 29 सप्टेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल। याबाबतची घोषणा महिला व बालविकास मंत्री यांच्या मार्फत काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती आणि त्यानुसारच मित्रांनो, आता आज सकाळपासून म्हणजेच 29 सप्टेंबरच्या सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अगोदर ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना आता 1500 रुपये जमा झाल्याबाबतचा SMS हा येत आहे। तसेच ज्या महिलांना या योजनेअंतर्गत अगोदर पैसे हे मिळालेच नाहीयेत त्या महिलांना 4500 रुपये जमा झाल्याबाबतचा SMS हा येत आहे। तसेच मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे जेवढ्या पण महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती आज संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण योजनेचे राहिलेले सर्व पैसे हे जमा केले जाणार आहेत। तसेच ज्या महिलांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत जमा होणार नाहीत तर त्या महिलांच्या बँक खात्यावरती उद्या देखील पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे कुठल्याही महिलेने काळजी करू नये। जेवढ्या पण महिलांनी या योजनेसाठी अर्ज हे केलेले आहेत तेवढ्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी तिसऱ्या हप्त्याची घोषणा करण्यात आली होती की 29 सप्टेंबर पासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जातील, त्यानुसारच आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आज सकाळपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला सुद्धा आले असतील, तुमचे आले किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चेक करून घ्यायचे आहे। तुम्हाला देखील 100% मेसेज हा आलेला असेल। काही महिलांचे 1500 रुपये जमा झालेले आहेत तर काही महिलांचे 4500 रुपये जमा झालेले आहेत। तसेच राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती उद्या देखील पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही बहिणींनी काळजी करायची नाहीये। तुमचे फॉर्म जर अप्रूव्ह झालेले असतील तसेच तुमचे बँक खाते देखील तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेले असेल तर आज संध्याकाळपर्यंत 100% तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत। त्याबाबतचे मी तुम्हाला या ठिकाणी SMS सुद्धा दाखवलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा झाल्याबाबतचा SMS हा महिलांना येत आहे। तसे मित्रांनो, बऱ्याचशा महिलांकडून कमेंट सुद्धा करण्यात आल्या होत्या की 29 सप्टेंबरच्या दिवशी तर रविवार आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कसे जमा होतील। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी प्रूफ दाखवलेला आहे। रविवारच्या दिवशी सकाळी 8:46 महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याबाबतचे SMS हे आलेले आहेत। आणि मित्रांनो, मी अगोदर पण तुम्हाला सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते महिलांना DBTच्या माध्यमातून दिले जातात। त्याच्यासाठी कुठलाही वार असला तरी काहीही फरक पडत नाही। DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केलेले पैसे हे रविवार असला तरी देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होतात। फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते पैसे रविवारच्या दिवशी बँकेत जाऊन काढता येणार नाहीयेत। तुम्हाला त्याच्या पुढच्या दिवशी जाऊन तुमचे पैसे हे निघणार आहेत, परंतु पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येत नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता 29 सप्टेंबरच्या दिवशी सर्व राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या टप्प्याअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे देखील पैसे जमा झाल्याबाबतचा SMS तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल, ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे।